आज आपण बघणार आहोत उपवासासाठी खास दुप्पट फुलणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे साबुदाणा बटाट्याचे पापड. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त 3 इंग्रेडियंट्समध्ये हे उपवासाचे पापड बनवून होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी साबुदाणा घेतलेले आहे. तर इथे हे साबुदाणा 2 वाटी साबुदाणा रात्री मी भिजत ठेवले होते. चांगलेसे हे भिजले गेलेले आहेत. रात्रभर ऐवजी 4 तास जरी ठेवलं तरीही चालेल. साबुदाणा नेहमी चांगला भिजलेला असावा. तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत. 2 मोठ्या साईजचे बटाटे आहेत. उकडून याची साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपण किसून घेऊयात. बटाटा किसून घेतल्यामुळे पापडांमध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि पापड छान एकसारखे होतात. तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये पाणी घालूयात. तर इथे मी 4 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे. पाणी चांगलं असं उकळू लागलं की यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घातलेली आहे. आणि यामध्ये आता 2-3 चमचे इथे मी हिरव्या मिरच्याचं पेस्ट घातलेले आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा या पाणीला उकळी येऊ देऊयात. पाणी उकळू लागलं की आता यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालूयात आणि एक 5 मिनिटे म्हणजे साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे मध्यम आचेवर चांगलं असं हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे हे 7-8 मिनिटे झालेली आहेत. साबुदाणा शिजलेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे. तर आता यामध्ये किसलेला बटाटा घालूयात आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यामध्ये हे गुठळे राहायला नको आहेत. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. इथे हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण आता 5 मिनिटे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी पळी पापड बनवणार आहे, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण जास्त असं घट्ट करायची गरज नाही. थोडंसं सेलसर असलेलंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे आहे. तर इथे 5 मिनिटे झालेले आहेत आणि हे सर्व मिश्रण चांगलं असं शिजलं गेलेलं आहे. आता याचे आपण पापड बनवून घेऊयात. मिश्रण गरम आहे तर लगेचच आपण याचे पापड बनवून घेऊयात. जसं जसं हे मिश्रण थंड होत जाईल तसं घट्ट होत जातं आणि नंतर आपल्याला याचे पापड बनवता येणार नाही. आणि पापड बनवण्यासाठी इथे मी हे प्लास्टिकचं पेपर टाकलेलं आहे आणि यावर हे मी पापड बनवणार आहे. पापड हे प्लास्टिकच्या पेपरवर घातल्यास ते चिटकत नाहीत, अगदी सहजरित्या निघतात. तर एक पळीभर हे मिश्रण घेऊयात आणि यावर टाकूयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे थोडंसं स्प्रेड करून घेऊयात. आणि जास्त असं पातळही आपल्याला हे पापड घालायचं नाही आणि जास्त असं जाडसरही नाही, मध्यम असं आपल्याला हे पापड टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पळीने आपल्याला हे सर्व पापड टाकून घ्यायचे आहेत. तर इथे हे सर्व पापड बनवून झालेले आहेत. आता हे पापड आपण कडक उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे पापड वाळण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. उन्हात वाळवताना हे पापडमध्ये एकदा पापड उलटून घ्यावेत, म्हणजे दोन्ही बाजूने चांगलेसे कडकडीत हे पापड वाळले जातात, कच्चे राहत नाहीत. चांगलेसे वाळून झाले की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं की हे वर्षभर असं हे पापड चांगलेसे टिकतात. तर इथे हे पापड मस्त असे कडकडीत वाळले गेलेले आहेत. आता आपण हे पापड तळून पाहूयात. तर कडकडीत तेलामध्ये आपण हे पापड टाकून बघूयात. तर हे पापड अगदी तळून दुप्पट झालेलं आहे. मस्त असं हे कुरकुरीत होतात, छान चवीलाही छान लागतात. इथे हे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवून झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने झालेला आहे, झटपट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.